विमान दुर्घटनेनंतर मेघानी परिसर स्वच्छ करण्याचं काम सध्या आता सुरू झालेलं आहे। 4 दिवस झालेले आहेत या दुर्घटनेला आणि आता या ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू झालंय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात घडलेल्या विमान दुर्घटनेचा आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन जरी थांबलेलं असलं तरी या संपूर्ण मेघानी नगर परिसरात ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं होतं आणि ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली होती, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये DNA सॅम्पलिंग जे आहेत ते घेतलं गेलेलं आहे। जवळपास 300 पेक्षा जास्त मृतांचे नातेवाईक जे आहेत त्यांचे DNA सॅम्पल्स या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी आत्ताच्या घडीला जी माहिती आहे ती आहे 31 जणांचे सॅम्पल जे आहेत ते मॅच झालेले आहेत आणि त्यापैकी 15 नातेवाईकांना त्यांच्या परिजनांचे मृतदेह जे आहेत ते ताब्यात देण्यात आलेले आहेत। फॉरेन पॅसेंजर्स जे होते त्यांच्यासाठी देखील त्यांच्या देशाच्या लोकांच्या माध्यमातून वेगळी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी अहमदाबादमध्ये केली जाते। तर दुसरीकडे जे नातेवाईक या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांचे DNA सॅम्पल्स घ्यायचे आहेत, त्यांचे DNA मॅच झाल्यानंतर त्यांना मृतदेह ताब्यात द्यायचे आहेत। अशा पद्धतीचं एक आव्हानात्मक काम सध्या अहमदाबादमध्ये सुरू आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।